मादी आहे आणि या मादीची पिल्ली बघा. ही आता पिल्ली निसर्गात जाण्यासाठी तयार आहेत. दिसली काय छोटी छोटी पिल्ली. रामराम मंडळी, सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो होतो जंगलात आणि दिसलं खेकडं. तर बघा, खेकडं म्हणजे त्याला चिंबोरी पण म्हणतात. तर आता ही चिंबोरी किंवा खेकडं हे आपल्याला अगदी म्हणजे बऱ्याचशा काळी, त्यानंतर अशी तांबूस कलरची अशी खेकडी असतात. आणि गोड्या पाण्यातली खेकडी वेगळी आणि आपली खाऱ्या पाण्यातली जी समुद्रातली खेकडी वेगळी असतात. खेकड्यांच्यात भरपूर प्रकार आहेत. तर आता एक खेकडं आपल्याला सापडलं आहे. या खेकड्याला आपण पकडले, ही मादी आहे. आणि या मादीनं काय केलेले आहेत, आता तिची जी पिल्ली आहेत ना, ती पिल्ली अगदी बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पिल्ली निसर्गात अगदी म्हणजे त्या छोट्या छोट्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत. योगायोगानं ते आपल्याला आज मिळालेली आहे. आणि अशीच हे बघा, ही सगळी पिल्ली आहेत तिची. आणि ही पिल्ली आता तिनं बऱ्यापैकी, जी पिल्ली चांगली जाणकार होतात ती निसर्गात सोडून देते पाण्यामध्ये आणि त्यांच्याच अवतीभोवती राहते. तर अजून जी छोटी छोटी आहेत, ज्यांना अगदी अजून बाहेर सोडायचं नाही, अशा पिल्ल्यांना ती सांभाळून ठेवते आणि हळूहळू निसर्गामध्ये सोडून देते आणि ती स्वावलंबन होतात. आता ही बघा, ही छोटी छोटी पिल्ली, आता आपण त्याला खेकड्याला सोडले आणि ही पिल्ली आपण आता पुन्हा पाण्यामध्ये सोडायची आहेत. असा हा खेकड्यांचा प्रवास, जीवनाचा प्रवास सह्याद्रीत चालतो आणि अगदी खूप मजा आहे या सगळ्या गोष्टींच्यात. तर अशा पद्धतीने ही खेकडी आपल्या मोठी झाल्यानंतर आपल्याला जर सापडली तर आपण त्यांना भोजनात, हे बघा, हे छोटं खेकडं, छोटी पिल्ली आता ही निसर्गात निघालेली आहेत त्यांचं पुढचं सगळं जीवन जगण्यासाठी. आणि जर कुणी शिकार नाही केली तर ते अगदी व्यवस्थित मजेत जगतील. पण अगदी गावकरी किंवा इतर यांच्यात त्यांचं भोजन होतं आणि खेकड्यांचा स्वाद आणि खेकडे आरोग्यासाठी चांगले असतात. आपण त्यांचं भोजनामध्ये आपल्या उपयोग करतो. तर चला तर मग हा खेकड्याचा प्रवास, असाच एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा. एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.